पुण्यामध्ये काल रात्री एका पोर्शे स्पोर्ट्स कारनं दुचाकीला धडक दिली। यामध्ये 2 IT अभियंत्यांचा जागीच मृत्यू झालाय। आरोपी कार चालक वेदांत अग्रवाल हा पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रह्मा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे। या अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या वेदांतला जमावानं चोप देऊन पोलिसांच्या हवाली केलं। विशेष म्हणजे वेदांत अग्रवाल चालवत असलेल्या पोर्शे कारला नंबर प्लेटच नव्हती। या अपघातात अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या तरुणीचा जागीच मृत्यू झाला। हे दोघंही पुण्यातील एका IT कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत होते। आणि या घटनेचा अपघातस्थळावरून आढावा घेतलाय प्रतिनिधी मंदार गुंजारी यांनी। बार रेस्टॉरंट्स यांना रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देणं आणि त्यातून बाहेर पडलेल्यांनी बेदरकारपणे गाडी चालवून लोकांचा बळी घेणं हे सातत्याने होतंय। पुण्यात असाच प्रकार घडलाय। पुण्यातील कल्याणी नगरमध्ये वेदांत विशाल अग्रवाल या तरुणाने त्याची काही कोटी किमतीची ज्या पोर्शे कारला नंबर प्लेट देखील नाही त्या पोर्शे कारनी एका दुचाकीला धडक दिली, ज्यामध्ये दोघांचा मृत्यू झालाय। या ठिकाणी आपण पोलीस पाहतो आहोत, पंचनामा करतायत आणि ज्या दुचाकीला धडक दिली आहे त्या दुचाकीचे अक्षरशः या ठिकाणी तुकडे झालेत। हे तुकडे या ठिकाणी पडल्याचं आपण पाहतो आहोत। या अपघातामध्ये अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या IT कंपनीमध्ये काम करणाऱ्या 2 अभियंत्यांचा मृत्यू झालाय। अश्विनी आणि तिचा मित्र अनिस अवधिया हे त्यांच्या इतर मित्रांसह रात्री कल्याणी नगरमधल्या एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते आणि जेवण करून हे सगळे IT कंपनीमधले तरुणी या दिशेने पुण्यातील नगर रस्त्याच्या दिशेने चालले होते आणि त्यावेळी पाठीमागून आलेल्या पोर्शे कारनी धडक दिली आणि या धडकेमध्ये अश्विनी कोस्टा आणि तिचा मित्र अनिस अवधिया यांचा जागेवरतीच मृत्यू झालाय। आपण इथं पाहतो आहोत पोलीस हे जे वाहनाचे तुकडे या ठिकाणी पडलेले आहेत ते गोळा करण्याचं काम करतायत। पोलिसांनी या प्रकरणात वेदांत विशाल अग्रवाल याला अटक केली आहे। त्याच्यासोबत गाडीमध्ये आणखी 3 व्यक्ती होत्या। त्या व्यक्ती कोण होत्या, त्यांची वय काय होतं, या इतरांचं या सगळ्याचा तपास सुरू आहे। मात्र या घटनेला आपल्याला जी कार कारणीभूत ठरली त्या कारला नंबर प्लेट देखील नव्हती, ही गोष्ट देखील लक्षात घ्यायला हवी। नंबर प्लेट नसलेली इतकी मोठी कार पुण्यातल्या रस्त्यांवरती कशी येऊ शकते आणि आल्यानंतर ही कार दोघांचा बळी घेण्यास कारणीभूत ठरली आहे। कॅमेरामन राजेश बिडकर, मंदार गुंजारी, ABP माझा पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।